तर आता केंद्र सरकार आपल्याला जो डिफेन्स कॉरिडॉर देतो आहे, त्या डिफेन्स कॉरिडॉर मध्ये 3 डिफेन्स कॉरिडॉर आपल्याला दिले आहेत। त्या 3 डिफेन्स कॉरिडॉर मध्ये जो आपला एअर फोर्सशी संबंधित, एव्हिएशनशी संबंधित जो आपला डिफेन्स कॉरिडॉर आहे तो नाशिक मध्ये करण्याची शिफारस आम्ही केलेली आहे आणि ती अंतिम टप्प्यामध्ये केंद्र सरकारकडे आहे। आणि म्हणून मी तर छोट्या छोट्या गोष्टी सांगितल्या नाहीत आणि मी तुम्हाला सांगतो इथे थांबलो नाहीये। 50,000 कोटी रुपयाच्या अजून गुंतवणुकी पाईपलाईन मध्ये आहेत, त्यातल्या काही डावोस मध्ये आता होतील कारण त्याच्यात परदेशी गुंतवणूकदार आहेत। आणि म्हणून या नाशिकच्या सर्वांगीण विकासाकरता या ठिकाणी आम्ही कामाला आलेलो आहोत। नाशिक हे कालही आमचं होतं, आजही आमचं, उद्याही आमचं राहणार आहे। त्यामुळे मी एवढंच सांगतो, या निवडणुकीमध्ये आपल्याला पुन्हा एकदा पूर्ण बहुमत भारतीय जनता पक्षाला द्यायचं आहे। भारतीय जनता पक्षाचं कमळ तर तुम्हाला माहिती आहे, पण काही आपले पुरस्कृत उमेदवार देखील आहेत। या ठिकाणी भाग्यश्री ढोमणे प्रभाग 25 ढोमसे प्रभाग 25 कब्बशी त्यांना मिळालेली आहे, पुण्यवती पवार यांना कपाट मिळालेला आहे आणि त्यासोबत प्रकाश अमृतकर यांना गॅस सिलेंडर मिळालेला आहे। यांना देखील आपल्याला निवडून द्यायचं आहे। आणि म्हणून बंधू भगिनींनो, एक आधुनिक नाशिकचं स्वप्न बघितलेलं आहे आणि स्वप्न हवेत नाही आहे। आम्ही ब्ल्यूप्रिंट दाखवणारे लोक नाही आहोत, आम्ही प्रत्यक्ष काम करणारे लोक आहोत। हे जे 25,000 कोटी रुपये मी सांगितले त्याची गुंतवणूक सुरू झालेली आहे। नाशिक बदलतंय। पुढच्या काळामध्ये एक आधुनिक नाशिक हे आम्ही तयार करू, ज्या नाशिकमध्ये आधुनिकताही असेल आणि ज्या नाशिकमध्ये संस्कृती देखील असेल, सांस्कृतिक राजधानी आणि या ठिकाणी मॅन्युफॅक्चरिंगची राजधानी, अशा प्रकारचं नाशिक आपल्याला तयार करायचं आहे। आम्ही जे सांगतो ते करणारे लोक आहोत। बंधू भगिनींनो, आपल्याला कल्पना आहे मागच्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये प्रचंड मोठा आपण यश आम्हाला दिलं। या ठिकाणी रेकॉर्ड तोड अशा जागा दिल्या। त्या जागा मिळाल्यानंतर काही लोक म्हणायला लागले, आता बघा भाजपवाल्यांना इतक्या जागा मिळाल्या की पहिलं काम काय करतील, लाडकी बहीण योजना बंद करतील। 1 वर्ष होऊन गेलं, लाडकी बहीण योजना बंद झाली नाही। लाडक्या बहिणींनो लक्षात ठेवा, जोपर्यंत तुमचा देवा भाऊ मुख्यमंत्री आहे, लाडकी बहीण योजना बंद होणार नाही। पण मी माझ्या सगळ्या आमदारांना, गिरीश भाऊंना सांगू इच्छितो, आता माझ्या लाडक्या बहिणींना केवळ लाडकी बहीण ठेवायचं नाही आहे। आता ही महानगरपालिका निवडून येणार आहे। सगळे नगरसेवक, महापौर, आमदार, तुम्हाला मी या ठिकाणी एक टास्क देऊन जातोय। आता माझ्या लाडक्या बहिणींना केवळ लाडकी बहीण ठेवायचं नाही, माझ्या लाडक्या बहिणींना आता लखपती दीदी करायचं आहे। लखपती दीदी, मोदी साहेबांनी लखपती दीदीचा कार्यक्रम दिलाय। आणि तुमच्या माहिती करता सांगतो बहिणींनो, 50 लाख बहिणी लखपती दीदी झाल्या। पुढच्या 4 महिन्यात 1 कोटी पर्यंत आकडा पोहोचणार आहे। आणि म्हणून आता मी नाशिकला आलो, महापौरांना, नगरसेवकांना, आमदारांना त्यांनी किती रस्ते केले विचारणार नाही, ती माहिती मला असतेच। मी त्यांना विचारणार आहे, माझ्या किती लाडक्या बहिणींना तुम्ही लखपती दीदी केलं, आणि जो चांगलं काम करेल त्यालाच पुढचे महानगरपालिकेत पद मी देणार आहे। त्यामुळे माझ्या लाडक्या बहिणींना लखपती दीदी करायचं आहे। आणि म्हणून बंधू भगिनींनो, 15 तारखेला त्या ठिकाणी आपण मतदान केंद्रावर जा। प्रत्येकाला 4 मतं द्यायची आहेत। इकडचा तिकडचा विचार करू नका। 4 कमळ दाबा। 3 ठिकाणी वेगळे चिन्ह आहेत, तेवढे ती चिन्ह लक्षात ठेवा। बाकी ठिकाणी गेल्यानंतर माणूस कोण आहे बघू नका, तो कसा दिसतो बघू नका, स्मार्ट आहे का, केस कमी आहेत बघू नका, फक्त कमळ बघा। कमळ आपला उमेदवार आहे। कमळाचं बटन दाबा आणि बाहेर या। 16 तारखेला मतदान झाल्यानंतर, 15 तारखेला मतदान झाल्यानंतर 16 तारखेला रिझल्ट येईल। 15 तारखेला कमळाची काळजी तुम्ही घ्या। 16 तारखेपासून पुढचे 5 वर्ष तुमची काळजी आम्ही घेऊ, हा विश्वास तुम्हाला देतो। आणि माझं बोलणं संपवतो। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय श्रीराम। धन्यवाद।
अतिशय जोरदार इथे